नमस्कार मंडळी. देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. काशीनाथ घाणेकर घोड्यावरून धावत हे गाणं म्हणतो आणि अभिमानाने आमचा ऊर भरून येतो. छाती अभिमानाने फुलून येते. देवासाठी, धर्मासाठी आणि देशासाठी प्राणांची पर्वा न करता कार्य करता यावे, यातच जीवनाचे सार्थक आहे. केवळ आपला संसार तर चिमणाचिमणीही करतात, पण परमेश्वराने आपल्याला सर्वात श्रेष्ठ असा मानव जन्म दिला आहे. त्यात आपल्याला संसारासोबत देवासाठी, धर्मासाठी, समाजासाठी, गोरगरिबांसाठी आणि देशासाठीही काही करता आले तर जन्म सार्थकी लागला असे म्हणावे. देवासाठी हा शब्द मात्र अधोरेखित आहे. जीवनात कितीही कोणतीही चांगली कामे, धाडसी कामे करा, पण मन मात्र श्रीरामांच्या भक्तीनं भरलेलं असावं, असे समर्थ म्हणतात. ऐकू मनाचा 42वा श्लोक. बहुतांपरी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. बहुतांपरी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. बहुतांपरी म्हणजे पुष्कळ लोकांसारखे, आणि बहुतांपरी म्हणजे अनेक प्रकारे अनेक मार्गांचा विचार करून शेवटी रघुरायाला आपलेसे करावे. आत्मीयतेने त्याच्याशी जोडले जावे, निष्ठा त्याच्या ठायी असावी. माणूस संसारात अनेक आधार शोधतो, अनेक गोष्टींमध्ये मन भरकटते, पण खरे समाधान श्रीरामांच्या चरणी स्थिर होण्यात आहे. त्याने मनाला धैर्य, शांती आणि सुरक्षितता मिळते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मीराबाई यांचा जीवन प्रवास अनेक खाचखळग्यांच्या खडतर मार्गावरून होत होता, पण मन ईश्वराठाई स्थिर असल्याने त्यांना संतत्व प्राप्त झाले. शिवरायांचा जीवन प्रवासही अनेक संकटांनी भरलेला होता, पण हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे असे महाराज म्हणत. देवी तुळजाभवानीचा आशीर्वादही त्यांच्या पाठीशी होता, म्हणून मोठमोठ्या संकटांमधून सही सलामत बाहेर पडत त्यांनी स्वराज्य स्थापन केले. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. दीनानाथ म्हणजे दुबळ्या, दरिद्री लोकांचा आधार, पण इथे दीन म्हणजे अहंकार रहित, अभिमान नसलेला असाही होतो. अशा दीनांचं रक्षण करता हे त्याचे ब्रीद पावलोपावली गाजत आहे. तोडरी म्हणजे पायातील साखळ्या, नुपूर यांचा खळखळाट, यांचा आवाज हा संकेत देतो. अहंकार, अभिमान टाकून परमेश्वराची प्रार्थना करणाऱ्याला परमेश्वर आपलेपणाने, प्रेमाने आधार देतो. राजसूय यज्ञात श्रीकृष्णाची पूजा सर्वप्रथम केली गेली, म्हणून शिशुपाल मत्सराने भडकला. अभिमान आणि अहंकार त्याच्यात ठासून भरला होता. तो श्रीकृष्णाला अपशब्द बोलू लागला. श्रीकृष्णाने शांतपणे त्याची भडास ऐकली आणि त्याचे 100 अपराध पूर्ण होताच सुदर्शन चक्राने त्याची शीर उडवली. क्रोध, अहंकार, मत्सर असेल तर माणूस परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून षड्रिपूंचा त्याग करून निर्मळ मनाने, उत्कट भक्तीने रघुरायाला आपलेसे करावे. अजामेयासारखे एवढ्या चुका करूनही अजामेयाने अहंकार, अभिमान टाकून शरणागतीने परमेश्वराची प्रार्थना केली. मन त्याचे ठायी स्थिर केले. मग स्वाभाविकच भगवंताची कृपा झाली आणि अजामेयाला मोक्ष मिळाला. षड्रिपूंचा त्याग करून मन रघुरायाठायी स्थिर करावे, असे करणाऱ्याला परमेश्वर आपलेपणाने, प्रेमाने आधार देतो, असे समर्थ म्हणतात. बोला जय जय रामकृष्ण हरी.